आई आई म्हणून शंकू आवाज देत होता. आई घरकामात व्यस्त. परत शंकूने आवाज दिला. आई लवकर बाहेर ये, मी काय आणलं बघ. काय रे संकेत, थांब मी आलीच. म्हणून ती बाहेर स्वयंपाकघरातून आपली कामं सोडून बाहेर आली आणि घराचा दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, बाहेर संकेत एक छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला हातात घेऊन उभा होता. अरे हे काय, कशाला आणलं हे पिल्लू? जा, जिथून आणलं तिथे सोडून ये. जा, पटकन पळ, नको आणू त्याला आपल्या घरात. असं म्हणून आई त्याला रागावतच होती. पण संकेत आईचं ऐकतो कुठे आहे. मला नाही जमणार परत त्याला सोडून यायला. मी त्याला घरातच ठेवणार आहे माझ्यासोबत. अरे मी नाही त्याला सांभाळणार बरं. तू शाळेत गेल्यावर त्याचं कोण करेल? हे आई, नाही ना ग. बघ ना किती छोटंसं क्यूट, किती गोड आहे ग ते. अगदी थोड्या वेळातच त्या पिल्लाला संकेतचा लळा लागला. अगदी त्याच्या हातात तो आईच्या कुशीत स्वतःला सुरक्षित असल्यासारखं समजत होता. संकेत त्या पिल्लाचं लाड करण्यात इतका मग्न होता, त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. आणि त्याने हट्टच केला, मी याला सोडून नाही येणार. माझ्या जवळच राहणार तो आता, माझा मित्र म्हणून. त्याच्या हट्टापुढे मला झुकावंच लागलं आणि त्या पिल्लापेक्षा संकेतच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ते छोटंसं पिल्लू माझ्या मनाजवळ केव्हा आलं कळलंच नाही. नाही नाही म्हणत संकेतसाठी त्याचा सांभाळ करायला लागली आणि एक दिवस त्याचं बारसंही झालं आणि त्याचं नावही ठेवलं शुगर. दिसायला खूपच गोड होता. हळूहळू शुगर केव्हा घरचा सदस्य बनला आम्हाला कळलंच नाही. त्याचे काळेभोर केस, उंच असा चेहऱ्यावर वरचा तांबूस रंगाचे केस, गब्बू गब्बू असणारा शुगर घरातील रखवाली करायला लागला. कोणी दरवाज्यावर आलं तर त्याचं स्वागत शुगरच करायचा. कधी भुकून तर कधी मायेने जवळ जाऊन प्रत्येकाला आपलंसं करायचा. शुगरची भीती होती सगळ्यांना. सहसा पटकन कोणी अनोळखी घराच्या दरवाजाच्या आत येण्याचं धाडस करत नव्हतं. पण त्याचा लळा मात्र सगळ्यांनाच होता. तो लहान होता तर आजूबाजूला असलेले सगळे लहान मुलं त्याच्यासोबत खेळायला यायचे. कधी बिस्किट तर कधी काहींना खायला घेऊन यायचे. लहान मुलाचा तर तो चाहता झाला होता आणि शुगरला खूप मस्ती करायला आवडायचं. आपण जी भाषा बोलायचं ती त्याला सहज कळून जायची. रागावलं तर ऐकून घ्यायचा आणि प्रेमानं बोलावलं तर समजावून घ्यायचा. कधी कधी वाटायचं त्याला तर वेळ पण कळायची. संकेत शाळेतून केव्हा येतो तर त्याची वाट पाहत दरवाजाजवळ बसून राहायचा. त्याचा येण्याचा दरवाजाचा आवाज आला की पटकन शेपटी हलवत धावत जायचा. जोपर्यंत संकेत लाड नाही करणार, जवळ नाही घेणार, तो स्वस्थ नाही बसायचा. संकेतचा हट्ट होता म्हणून मी त्याला घरात ठेवलं होतं. पण शुगर माझ्या मनात कायमचा घर करून गेला. हळूहळू दिवस जात होते तसं वाटायला लागलं शुगरला सांभाळायचं म्हणजे आपल्यावर कायमचं बंधनच आहे. कारण त्याला सोडून कुठे जाता येणार नाही. मग त्याला कोणाकडे ठेवायचं? अचानक कुठे जावं लागलं तर कसं होणार? शुगर कुठे राहील? त्याची काळजी कोण घेईल? मग निर्णय घेतला की त्याला कोणाकडे तरी सोडून यायचं कायमचं. आपल्याला त्रास होईल पण लवकरच आपण बंधनमुक्त होऊन जाऊ. मग एक दिवस ओळखीच्यांकडे संकेतला न सांगता त्याला हळू सोडून आलो. सोबत त्याच्या खाण्यापिण्याचं, झोपण्याचं, त्याच्या वस्तू पण देऊन आलो, ज्यांच्या सवयी त्याला होत्या. आमच्यापासून दूर गेल्याचं त्याला भास होणार नाही. आपलं नातं एवढंच होतं असं समजून स्वतःला समजूत घातली आणि आम्ही निश्चिंत झालो. फक्त एक दिवस झाला असेल आणि दुसऱ्या दिवशी दारासमोर शुगर दिसला. ज्यांच्याकडे ठेवला होता त्यांनी परत आणून सोडला आणि म्हणाले, याला सांभाळणं सोपं नाही, आम्ही नाही सांभाळू शकत याला. आणि परत त्याला आम्ही घरात घेतलं. तुटलेलं बंधन परत जुळलं. जसं शुगर ठरूनच आमच्याकडे आला होता. राहील तर आमच्यासोबतच, नाहीतर कोणाकडेच राहणार नाही असं काही. परत बंध जुळेल. असं करत काही काळ निघून गेला आणि परत एकदा दुसरीकडे सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. संकेतही पण तयार नव्हता. पण समोर कोणताच पर्यायही नव्हता. कारणही तसंच होतं. दुसरीकडे राहायला जायचं, जिथे जागा लहान, मग शुगरला कसं ठेवणार? घरात शिफ्टिंग झालं. 2-3 दिवस सहज निघून गेले कामाच्या व्यवस्थेत. पण ते 2-3 दिवस रोजच शुगरची आठवण यायची. त्याचा आवाज, त्याचा भास सारखं जाणवत होता. तो आपल्या आजूबाजूला आहेत असा स्पर्श होत होता. तो घरात नव्हता पण तो सारखा समोर दिसत होता. आणि मग न राहून निर्णय घेतला त्याला परत आणण्याचं. 3-4 दिवस दूर असलेला शुगरने आम्हाला बघितलं आणि आमच्या आवाजावरून तो नुसता उच्छलकूद करायला लागला आणि जोरजोरात ओरडायला लागला. जणू त्याला खूप आनंद झाला. आम्ही आल्याचा तो त्याच्या भावना व्यक्त करत होता. जणू तो आमचीच वाट बघत होता. पण ज्यांच्याकडे शुगरला सोडलं
तो सहजतेने परत द्यायला तयारच नव्हता. मग आम्हालाच त्याच्या पाया पडावं लागलं. विनवणी करावी लागली. आमचा शुगर आम्हाला परत दे. आम्ही त्याच्याशिवाय राहू शकणार नाही. तोही आमच्याशिवाय खूप मिन्नती केली. मग मानला. जसं त्यांनी त्यांच्या गळ्यातली साखळी सोडली तसा तो आमच्याकडे वेगात धावत आला आणि आम्हाला बिलगून राहायला. त्यांच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू होते. प्राण्यांना ही भावना असतात. माणसाची ओळख असते. कोणताही द्वेष न करता फक्त प्रेम करणारे ते मुके प्राणी. माणसाला कधीच समजले नाही त्यांचं प्रेम. आपण एकदा लळा लावला की ते कधीच आपल्याला विसरत नाही. त्याला जवळ घेतलं. त्याला कुरवाडत, अरे आम्ही कुठे बाहेर जाऊ तर तुला कोण सांभाळणार या भीतीपोटी तुला आमच्यापासून दूर केला. तुला सोडून आम्हाला जाता येत नाही. तुझी काळजी कोण घेईल या काळजीने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आणि परत तो आमच्यासोबत आनंदाने घरी आला. जणू तो आमच्यापासून दूर झालाच नव्हता असंच वाटत होतं. आपलं कोणतं नातं आहे रे, हे कोणतं ऋणानुबंध आहे, हे आत्म्याचे नाते आहे. म्हणूनच तुला आमच्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही. हे नात्याचं बंधन कोणाला तोडता येणार नाही. तू आमचा आहे आणि आमचाच राहणार आहे. नवीन घरातही तो पूर्वीसारखाच रुळून गेला. आई एक एक गोष्ट आठवत होती. शुगर 1 महिन्याचा असताना घरात आल्यापासून आतापर्यंतचा त्याचा प्रवास. एक एक दिवस समोर येत होता. हातामध्ये शुगरला धरून रडत होती. त्याच्या अंगावरून हात फिरवत होती. असं वाटतंय तू परत धावून येशील. उठ उठ शुगर उठ. तुला काय झालं? उठ, डोळे उघड बघ. काय झालं तुला? उठ शुगर. पण शुगर उठतो कुठे? तो आता कायमचा झोपून गेला होता. सगळ्या बंधनातून कायमचा अचानक मुक्त करून गेला होता. 10 वर्षाचा त्याचा हा काळ जो आमच्यासोबत त्याने घालवला होता तो सगळा डोळ्यासमोरून जात होता. त्याच्या आठवणींनी मनाला डोळ्यात अश्रू आणत होत्या. तुझं आणि आमचं रक्ताचं नातं नव्हतं, पण तू आमचाच होता. तू कायम आमचाच राहशील. तू केव्हा आमचा झाला कळलंच नाही. तुला पाडताना नाही कळलं. तू जेव्हा सोडून जाशील तर आम्हाला एवढा वेदना होतील. शुगरच्या डोक्यावरून शेवटचा हात फिरवत त्याला रीतिरिवाजाप्रमाणे घरच्या सदस्यांसारखं शेवटचे संस्कार केले. कित्येक वेळा तुला आमच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस नाही कळलं की तुला ही वेदना होत असतील, तुला ही भावना असतील. पण तू स्वतःहून आज आमच्यापासून कायमचा वेगळा झाला. तुझ्या त्या गोड आठवणीतून आम्ही कधीच मुक्त होणार नाही. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.